नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत EOQ अर्थात इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. मित्रांनो, EOQ ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा ते एक मटेरियल कंट्रोलचं टेक्निक आहे. द परचेस अँड स्टोरिंग फंक्शन इन्व्हॉल्व सर्टन कॉस्ट्स. When stock is increased, number of purchases can be reduced. Thus, cost of storing would increase, but cost of placing order would decrease. And likewise, in opposite direction, the economic order quantity strikes a balance between the two with an objective to minimize total cost. At EOQ, ऑर्डरिंग कॉस्ट इज इक्वल टू कॅरिंग कॉस्ट. मित्रांनो, गंमत अशी आहे की जर आपण छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये अनेक ऑर्डर देऊन माल खरेदी केला तर या ऑर्डर देण्याची किंमत, ज्याला आपण ऑर्डरिंग कॉस्ट म्हणतो, ती वाढते. या उलट जर एकदम आपण माल आणून ठेवला तर तो साठवून ठेवण्याचा खर्च वाढतो. मग इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? तर असा बॅलन्स या दोन्हीमध्ये साधायचा की ऑर्डरिंग कॉस्ट आणि स्टोरिंग कॉस्ट या बॅलन्सिंग होतील, त्या इक्वल होतील. त्याला म्हणतात इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. साधी गोष्ट आहे. समजा 100 युनिटच्या मी 10 ऑर्डर दिल्या, तर अशा वेळी 10 वेळा मला ऑर्डर द्यायचा खर्च 1000 युनिट आणताना करावा लागेल. समजा तो खर्च 100 रुपये असेल, तर अशा वेळी माझे 1000 रुपये जातील. हाच जर मी एकदाच ऑर्डर दिली 1000 युनिटची, 1000 युनिट येतील, एका ऑर्डरचा खर्च 100 आहे, समजा माझे 900 रुपये वाचले. पण जेव्हा मी एकदाच 1000 युनिट आणतो तेव्हा ते साठवून ठेवायला स्टोरेजचा खर्च माझा वाढणार आहे. तो किती आहे हे मला बघावं लागेल. तोही समजा 1000 युनिटला 1000 असेल, 900 असेल, तर अशा वेळी ही माझी ऑर्डरिंग कॉस्ट आहे आणि स्टोरिंग कॉस्ट आहे, याचा बॅलन्स कुठंतरी साधला पाहिजे. आणि त्यातून जी ठरवली जाते कॉस्ट, त्याला म्हणतात इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. किती क्वांटिटीची ऑर्डर द्यायची हे ठरवणं. 3 गोष्टीवरती हे अवलंबून असतं. पहिली असते कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर, दुसरी असते कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक आणि तिसरी असते ॲन्युअल कन्झम्पशन. या 3 गोष्टीत बॅलन्स आपल्याला बघावा लागतो. जर कॉस्ट, ऑर्डर प्लेसिंगची कॉस्ट प्रचंड असेल तर अशा वेळी कमीत कमी ऑर्डर द्यायच्या. कॅरिंग स्टॉक म्हणजे स्टॉक साठवून ठेवायची किंमत जास्त असेल तर छोट्या छोट्या अनेक ऑर्डर द्यायच्या. आणि ॲन्युअल कन्झम्पशन देखील आपल्याला विचारात घ्यावा लागतो. कन्झम्पशन जास्त असेल, ऑर्डर ही मोठ्या युनिट्सची द्यावी लागते. ॲन्युअल कन्झम्पशन कमी असेल, कमी युनिटची ऑर्डर आपण काय करू शकतो, देऊ शकतो. मित्रांनो, जेव्हा आपण EOQ किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. पहिली असते कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर, दुसरी असते कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक आणि तिसरी असते ॲन्युअल कन्झम्पशन. वन बाय वन आपण बघूया. कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर. कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर इज द ॲग्रिगेट कॉस्ट ऑफ परचेस अँड रिसिविंग फंक्शन स्प्रेड ओव्हर नंबर ऑफ लाईकली ऑर्डर्स. दिस इज एक्सप्रेस्ड ॲज कॉस्ट पर ऑर्डर. ज्यावेळी आपण एखादा परचेस करतो, माल आपल्याकडे येतो, अशासाठी जी कॉस्ट इन्कर करावी लागते, जो खर्च करावा लागतो, त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर. आणि ही पर ऑर्डर, एका ऑर्डरला किती यानुसार कॅल्क्युलेट केली जाते. काय काय त्याच्यात समाविष्ट होतं बघा. इट इन्क्लूड्स प्रिपरेशन ऑफ परचेस ऑर्डर, कॉस्ट ऑफ रिसिविंग गुड्स, डॉक्युमेंटेशन प्रोसेसिंग कॉस्ट, ट्रान्सपोर्ट कॉस्ट, कॉस्ट ऑफ चेसिंग ऑर्डर्स, rejecting defective goods, additional cost of frequent of small quantity orders. In case goods are manufactured internally, the setup cost associated with each production run that also forms part of placing an order. म्हणजे हे जे काय आयटम आता आपण बघितले की ज्यामध्ये परचेस ऑर्डर बनवणं असेल, माल आणण्याचा खर्च असेल, डॉक्युमेंटेशन प्रोसेस असेल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट असेल, पाठपुरावा करण्याची खर्च असेल किंवा ॲडिशनल कॉस्ट असेल,
या सगळ्या गोष्टी कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डरमध्ये येत असतात. दुसरं जे असतं ते म्हणजे कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. कॉस्ट ऑफ कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय, तर इट टेक्स इन टू अकाउंट द कॉस्ट ऑफ स्टोरेज, हँडलिंग, इन्शुरन्स कॉस्ट spread over quantity or value of material. It includes rent, lighting, heating, refrigerating, air conditioning, store staffing, equipment maintenance and running costs, handling costs, audit stock taking or inventory cost, required rate of return on investment in current assets, obsolescence cost, insurance and security costs, cost of capital blocked up in inventory, pilferage and damage cost. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉकमध्ये येतात. म्हणजे काय काय असतं त्याच्यात, तर स्टोरेज असेल, हँडलिंग असेल, इन्शुरन्स असेल, स्टॉकशी रिलेटेड गोष्टी. याच्यामध्ये मग स्टॉक ठेवायच्या ठिकाणच्या भाड्यापासून त्याला कसा एसीत ठेवायचा, लाईट हिटिंगमध्ये ठेवायचा, की तिथं काही इक्विपमेंट वापरायचे असतील, हँडलिंगला काय खर्च येईल, इन्व्हेस्टमेंट जी करंट असेटमध्ये करू त्याच्यावर किती पैसे जातील, ऑब्सोलिसेन्स म्हणजे जर मटेरियल लॉस झालं तर किती, ऑब्सोलिसेन्स म्हणजे मशिनरी जर लॉस झाली तर किती खर्च होईल, किंवा कॅपिटल जे त्याच्यात अडकून राहील इन्व्हेंटरीमध्ये आपलं वर्किंग कॅपिटल त्याच्यावरचं किती इंटरेस्ट असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा इन्शुरन्स त्या स्टॉकचा, या सगळ्या गोष्टी कॅरिंग कॉस्टमध्ये येत असतात. तिसरी जी आपण बघणार आहोत ते म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन. मित्रांनो, ज्यावेळी आपण ॲन्युअल कन्झम्पशन असं म्हणतो तेव्हा काय येतं त्याच्यात बघा. ॲन्युअल कन्झम्पशन गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट टोटल कन्झम्पशन इन टर्म्स ऑफ युनिट्स. There is a positive relationship between order size and carrying cost. Larger the order size, highest is the carrying cost, and smaller the order size, lower is the carrying cost. Annual consumption म्हणजे काय, एकूण किती युनिट आपण वर्षाला वापरतो त्याला म्हणतात ॲन्युअल कन्झम्पशन. एक वर्षाच्या कालखंडामध्ये किती युनिट्सचा आपण वापर केला ते झालं ॲन्युअल कन्झम्पशन. आता हा जो ॲन्युअल कन्झम्पशन असतो तो बघत असताना एक गोष्ट आपल्याला बघायची असते की ऑर्डर साईज किती आहे आणि कॅरिंग कॉस्ट किती आहे याच्यात पॉझिटिव्ह रिलेशनशिप असते. ऑर्डर साईज वाढला, कॅरिंग कॉस्ट वाढते. ऑर्डर साईज कमी झाला, कॅरिंग कॉस्ट कमी होते. म्हणजे जेवढा ऑर्डरचा साईज मोठा तेवढा कॅरिंग कॉस्ट जास्त असते, आणि कमी साईज असेल तर तेवढीच कॅरिंग कॉस्ट कमी असते. हे सगळं देखील महत्त्वाचं आहे ॲन्युअल कन्झम्पशन काढत असताना. मित्रांनो, आता जेव्हा आपण EOQ कॅल्क्युलेट करतो त्यावेळी हे EOQ नक्की काय असतं, तर EOQ किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही एक टेक्निक आहे आणि ज्याचा वापर करून एखाद्या बॅचचा प्रोडक्शन साईज किती असला पाहिजे हे ठरवलं जातं. EOQ काढत असताना काही EOQ कॅल्क्युलेशनमध्ये ॲझम्पशन्स आपण घेत असतो, गृहीतक काही असतात. त्यामध्ये असतं की नॉलेज ऑफ ॲन्युअल कन्झम्पशन ऑफ इन्व्हेंटरी असलं पाहिजे, रेट ऑफ कन्झम्पशन कॉन्स्टंट असला पाहिजे, ऑर्डरिंग कॉस्ट कॉन्स्टंट असली पाहिजे, कॅरिंग कॉस्ट कॉन्स्टंट असली पाहिजे, लीड टाईम ऑफ डिलिव्हरी पिरियड हा 0 असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण ॲझ्युम करत असतो. ज्यावेळी आपण EOQचं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 3 मेथड वापरतो. एक असते ग्राफिकल मेथड, एक असते टॅब्युलर मेथड आणि एक असते मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये काय असतं, तर आपण ग्राफच्या माध्यमातून असा एक पॉईंट शोधतो की ज्या पॉईंटला आपल्याला ऑप्टिमम इन्व्हेंटरी किती ऑर्डर केली पाहिजे हे कळते. तो कसा शोधतो, तो एक्स ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस असतो, आणि त्या माध्यमातून ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट या एकमेकाला कुठे छेदतात तो पॉईंट आपण शोधतो. ती आपली ऑप्टिमम इन्व्हेंटरी टू बी ऑर्डर्ड असते. टॅब्युलर मेथडमध्ये काय असतं, तर टॅब्युलर मेथडमध्ये आपण ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट प्रत्येक ऑर्डर साईजनुसार काढतो, आणि जिथं
या ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट लोएस्ट असतील ती आपली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असते, तेवढी आपण ऑर्डर देतो. मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड अशी असते की ज्याच्यात एक इक्वेशन असतं, ज्या इक्वेशनच्या माध्यमातून आपण एक्झॅक्ट किती इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे ते कॅल्क्युलेट करतो. पैकी ग्राफिकल मेथड ही आपण बघणार नाही आहोत, कारण ती आपल्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी नसणार आहे, त्यामुळे डिटेलमध्ये ती बघणार नाही आहोत. टॅब्युलर मेथड आणि मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड याच्यावरती मात्र आपल्याला रेग्युलर प्रॉब्लेम विचारले जातात, त्यामुळे त्या आपण व्यवस्थितपणे प्रॉब्लेम सोडवून त्याच्यावरचे बघणार आहोत. पहिलं आपण जाऊया ते म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन मेथडला. मॅथमॅटिकल इक्वेशन मेथडमध्ये एक फॉर्म्युला वापरला जातो, EOQ बरोबर इन स्क्वेअर रूट 2AO अपॉन C. वर्गमुळाच्या चिन्हात 2AO छेद C असा तो फॉर्म्युला आहे. इथं ए म्हणजे काय, ॲन्युअल कन्झम्पशन इन टर्म्स ऑफ युनिट्स, ओ म्हणजे कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर आणि सी म्हणजे कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. आपण या मेथडवरती एक प्रॉब्लेम सॉल्व करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम बघा. मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड supplies you the following information: consumption of material per annum 15,000 kg, cost of placing an order rupees 48, cost of raw material rupees 2 per kg, storage cost 8% of average inventory. You are required to calculate economic order quantity and also state the number of orders to be placed. अत्यंत सोपी गोष्ट आहे. पहिलं आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काढायची आहे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काढत असताना 3 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत: ए किती, ओ किती आणि सी किती. ए किती आहे इथं? ए म्हणजे काय, तर कन्झम्पशन ड्युरिंग द इयर. आपल्याला सरळ सरळ दिला आहे 15,000 kg कन्झम्पशन ऑफ मटेरियल पर ॲनम. दुसरं आपल्याला पाहिजे ओ. ओ म्हणजे काय, कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर. सरळ सरळ म्हटलं आहे कॉस्ट ऑफ प्लेसिंग अन ऑर्डर रुपीज 48, सो 48. तिसरं आपल्याला काय पाहिजे, तिसरं आपल्याला पाहिजे इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट पर युनिट. आता इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ती किती आहे? स्टोरेज कॉस्ट इज 8% ऑफ ॲव्हरेज इन्व्हेंटरी. जी काही इन्व्हेंटरीची कॉस्ट येईल त्याच्या 8%. इन्व्हेंटरीची कॉस्ट किती आहे? तर कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल रुपीज 2 पर kg, 2 रुपयाच्या 8%. 2 रुपयाच्या 8% आपण कॅल्क्युलेट केलं की त्याचं उत्तर आपल्याला मिळेल, जे काय असेल ते. मग आता आपण काय करणार, तर फॉर्म्युला लिहिणार. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी बरोबर वर्गमुळात 2 गुणिले ए गुणिले ओ भागिले सी बरोबर. पहिला आपल्याला 2 आहे तसा लिहायचा, गुणिले ए किती आहे 15,000, गुणिले ओ किती आहे ऑर्डरिंग कॉस्ट 48, छेदात काय करायचं आहे आपल्याला, 2 रुपयाच्या म्हणजेच कॉस्ट ऑफ रॉ मटेरियलच्या 8% ही आपली काय स्टोरेज कॉस्ट आहे, म्हणजेच थोडक्यात कॅरिंग कॉस्ट आहे. कशी कॅल्क्युलेट करणार, 2 गुणिले 8/100 बरोबर. पुढं स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सोडवत जायचं. सोडवत गेलात की एका लेव्हलला आपल्याला उत्तर मिळतं 3000 kg. कॅल्सीवरती व्यवस्थित फंक्शनिंग करायचं, एक आकडा काढायचा स्पेसिफिक, आणि तो आकडा एकदा का तुम्हाला मिळाला की त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. एक आयडिया आहे त्याच्यासाठी. आयडिया अशी आहे की आपल्याला वर्गमुळं पाहिजे आहेत. वर्गमुळं कशी मिळवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला डोकं लावावं लागेल.
पहिली गोष्ट आपण करणार काय, 2 गुणिले 15,000 म्हणजे 30,000 गुणिले 48. आता छेदातलं काय, 8 दून 16/100. 16/100 आहे. ते उलट केलं की आपल्याला डायरेक्ट वापरता येईल. त्यामुळे गुणिले 100/16 होईल. बरोबर 30,000 आहेतच. 48 गुणिले 100 4800 होतात. छेदात 16. आता काय करायचं, 16 त्रिक 48. 30,000 गुणिले 300 म्हणजे किती होतील, 3 त्रिक 9. त्याच्यावरती 4 2 6 0 म्हणजे 90 लाख. 90 लाखाचं वर्गमूळ जर तुम्ही काढलं तर ते येईल 3,000. 3000 kg असं तुमचं उत्तर आलं. मित्रांनो, आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपल्याला मिळाली. पुढचा भाग आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस्ड इन इयर. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे टोटल कन्झम्पशन ऑफ मटेरियल ड्युरिंग द इयर भागिले इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. टोटल कन्झम्पशन आपल्याला दिलेला आहे, जो आपण ए वापरला तो आहे 15,000. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आत्ताच आपण काढली ती आहे 3,000. 15,000 भागिले 3,000 म्हणजे 5 ऑर्डर्स पर इयर. हा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यातून जर अडचण वाटली तर मला निश्चितपणे कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. त्याच्यानंतर टॅब्युलर मेथड आहे दुसरी. टॅब्युलर मेथड काय सांगते, तर टॅब्युलर मेथड सांगते की टेबलच्या माध्यमातून आपण प्रॉब्लेम सोडवायचा. कॅरिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट याचं एक टेबल तयार करायचं आणि ज्या ऑर्डर साईजला या दोन्ही ऑर्डरिंग आणि कॅरिंग कॉस्ट लोएस्ट आहेत, कमी आहेत, ती आपली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ठरवायची. फॉर्म्युला असतो त्याचा, एक टेबल बनवावं लागतं डिफरंट ऑर्डर साईजनुसार 1 2 3 4. त्याच्यानंतर काय काय असतं त्याच्यामध्ये, तर ॲन्युअल कन्झम्पशन युनिटमधला किती आहे, ऑर्डर साईजचे युनिट किती आहेत, नंबर ऑफ ऑर्डर्स किती आहेत, ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर किती आहे, टोटल ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी किती आहे, कॅरिंग कॉस्ट पर युनिट काय आहे, टोटल कॅरिंग कॉस्ट काय आहे आणि टोटल कॉस्ट काय आहे. या माध्यमातून ते टेबल आपण बनवत असतो. एक प्रॉब्लेम आपण घेऊयात म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा प्रॉब्लेम, विद्यापीठानं विचारलेला प्रॉब्लेम आपण घेतोय. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी युझिंग फॉर्म्युला अँड टॅब्युलर मेथड. फॉर्म्युला जी आत्ता मेथड आपण वापरली तीच परत वापरणार आहे आणि त्याच्यानंतर टॅब्युलर मेथडनं पण सोडवणार आहे. काय माहिती आहे, ॲन्युअल रिक्वायरमेंट युनिट 6,400, ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 100 रुपीज, कॅरिंग कॉस्ट पर युनिट ₹8, per unit price ₹80. The firm can procure inventory in various lots such as 6,400 units, 3,200 unit, 1,600 unit, 800 unit, 400 unit, 200 unit and 100 units. आता मित्रांनो, पहिल्यांदा आपण EOQ मेथडनं सोडू. EOQ मेथड म्हटली की आपल्याला 3 गोष्टी माहीत लागतात, ए काय, ओ काय आणि सी काय. ए म्हणजे काय, ॲन्युअल कन्झम्पशन, ॲन्युअल रिक्वायरमेंट आपल्याला दिली आहे बघा 6,400 kg. दुसरं आपल्याला लागतं ओ म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट, सरळ सरळ दिलं आहे ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 100 घेऊन टाका. तिसरं आपल्याला लागतं काय, कॅरिंग कॉस्ट सी. तिथं सरळ सरळ दिलं आहे कॅरिंग कॉस्ट पर युनिट ₹8. सरळ उचला 8 लिहून टाका. आता EOQचा फॉर्म्युला लिहायचा. EOQ बरोबर वर्गमुळात 2AO भागिले म्हणजे छेदात सी. अमाऊंट भरायच्या. EOQ बरोबर वर्गमुळात 2 गुणिले ए किती आहे आपला 6,400 kg गुणिले ओ किती आहे 100 रुपये छेदात 8 रुपये. 2 गुणिले 6,400 गुणिले 100 याचा गुणाकार करायचा, त्याला 8ने भागायचं. जे उत्तर येईल त्याचं वर्गमूळ काढायचं, ते येतं 400 युनिट्स.
आलं लक्षात. हे आपण EOQ काढला फॉर्म्युला मेथडनी. आता आपण वळणार आहोत टॅब्युलर मेथडकडं. टॅब्युलर मेथड वापरत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर एक टेबल बनवायचं आहे. जसे कॉलम इथं दिसत आहेत सोडवलेलं तसं. पहिला कॉलम घ्यायचा ॲन्युअल कन्झम्पशन, दुसरा नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर, तिसरा क्वांटिटी पर ऑर्डर, चौथा कॉस्ट ॲट ₹80 पर युनिट. आता हे ₹80 कुठून आलं, तर तुम्हाला दिलेलं आहे बघा, पर युनिट प्राईज ₹80 असं सरळ सरळ दिलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आपण लक्षात घेणार ती म्हणजे ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू, कॅरिंग कॉस्ट ॲट 10%. आता हे 10% कुठून आलं, तर आपली कॅरिंग कॉस्ट ₹8 आहे, इन्व्हेंटरीची पर युनिट प्राईस 80 आहे. 80 आणि 8 याचा जर रेशो काढलात तुम्ही तर 8 हे 80च्या 10% आहे, म्हणून 10% म्हटलं आहे. कॉस्ट पर ऑर्डर तुम्हाला दिलेली ऑर्डरिंग कॉस्ट 100, सो इट इज 100, आणि टोटल कॉस्ट हा एक कॉलम. असे कॉलम आपण बनवायचे. पहिला कॉलम आहे ॲन्युअल कन्झम्पशन. सरळ सरळ पहिलंच दिलं आहे, ॲन्युअल रिक्वायरमेंट 6400 युनिट्स, सो तिथं 6400 असं लिहून टाकायचं, तो कॉलम संपला. नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर हे दुसरं दिलेलं आहे. आता खालती वाचा, द फर्म कॅन प्रोक्युअर इन्व्हेंटरीज इन व्हेरियस लॉट्स सच ॲज. इथं नंबर ऑफ ऑर्डर्स तुम्हाला दिलेले आहेत, त्या आपण काढायच्या आहेत. पण त्या काढण्यापूर्वी आपण पहिली गोष्ट बघायची की क्वांटिटी पर ऑर्डर हा कॉलम लिहून घ्यायचा. तो दिलेला आहे तुम्हाला बघा, 6400, 3200, 1600, 800, 400, 200, 100. प्रॉब्लेममध्ये दिलं आहे त्याप्रमाणे. आता काय करायचं, दुसरा कॉलम कसा काढायचा, तर तिसऱ्या कॉलमला आणि पहिल्या कॉलमला आपण नजरेसमोर ठेवायचं. कॉलम नंबर 1 मधला जो आकडा आहे आपला 6400, त्याला क्वांटिटी पर ऑर्डरमधले जे आकडे आपण 6400 पासून 100पर्यंत लिहित आलो आहे त्यानं भागायचं. जी उत्तरे येतील ती त्या त्या आकड्याच्या मागे नंबर ऑफ ऑर्डर्स पर इयर्सला लिहायची. म्हणजे कसं बघा, 6400 भागिले 6400 1 येईल, 6400 भागिले 3200 किती आलं 2, 6400 भागिले 1600 आलं 16 चोक 64 4, 6400 भागिले 800 किती आले 8, 8 8 64, 6400 भागिले 16, 16 चोक 64 400 च्या इथं 16 येणार, 200 भागलं 6400ला की 32 येणार, आणि 100 भागलं की 64 येणार. अशा पद्धतीनं पहिले 3 कॉलम तुम्ही काढले. चौथा कॉलम काय आहे, कॉस्ट ॲट ₹80 पर युनिट. 80 ही पर युनिटची कॉस्ट आहे. आता जी पण आपण तिसऱ्या कॉलमला क्वांटिटी काढलेली आहे त्या क्वांटिटीला 80नं गुणलं की जी येते ती आपली कॉस्ट. पहिला आहे आपली 6400 क्वांटिटी, त्याला जर 80नं गुणलं तर येईल 5,12,000. 3200ला गुणलं तर 80नं येईल 2,56,000. 1600ला गुणलं तर 80नं 1,28,000. 800ला गुणलं तर 80नं 64,000. 400ला गुणलं तर 32,000. 200ची येईल 16,000 आणि 100ला 80नं गुणलं की 8,000. पुढचा कॉलम आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू काढणं अगदी सोपं आहे. जी आपली कॉस्ट ॲट ₹80 पर युनिट आली त्याला 2 भागलं की जे उत्तर येतं त्याला म्हणतात ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. 5,12,000ला 2 भागा 2,56,000 येईल, 2,56,000ला 2 भागा 1,28,000 येईल. असं काढत काढत पुढं जा, शेवटी 8,000ला 2 भागलं की 4,000 येईल. हे सगळं झालं काय, ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. त्याच्यानंतर कॅरिंग कॉस्ट 10% ऑफ ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू जे आपण काढलं आहे त्याच्यात 10% आपली कॅरिंग कॉस्ट आहे. का 10% आली, तर सोपं आहे, कॅरिंग कॉस्ट दिली ₹8, किंमत दिली ₹80, 80च्या 10% 8 आहे म्हणून 10% आलं. आता काढायची कशी, तर 2,56,000च्या 10%, ॲव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू आहे त्याच्या 10%, 2,56,000च्या 10% 25,600, 1,28,000च्या 10% 12,800. असं काढत काढत आलात की शेवट 4,000च्या 10% 400. त्याच्यानंतर कॉस्ट पर ऑर्डर. आता पर ऑर्डर कॉस्ट किती, तर 2 नंबरचा कॉलम बघायचा, नंबर ऑफ ऑर्डर्स किती आहेत त्याला 100नी गुणायचं.
कारण वर ऑर्डरिंग कॉस्ट 100 दिली आहे. पहिलं बघा 1 आहे, 1 गुणिले 100 100. दुसरं 2 आहे, 2 गुणिले 100 200. पुढं 4 गुणिले 100 400. 8 गुणिले 100 800. 16 गुणिले 100 1600. 32 गुणिले 100 3200. 64 गुणिले 100 6400. 6400. शेवटचं आहे टोटल कॉस्ट. हे टोटल कॉस्ट कशी काढायची? तर आपला जो कॅरिंग कॉस्ट आहे आणि कॉस्ट पर ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट याची टोटल. 25,600 आणि 100 25,700. 12,800 आणि 200 13,000. 6,400 आणि 400 6,800. 3,200 आणि 800 4,000. 1,600 आणि 1,600 3200. 800 आणि 3200 4,000. 400 आणि 6400 6,800. आता यातली जी सगळ्यात कमी कॉस्ट आहे ती आपली काय असणार आहे? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असणार आहे. या सगळ्यातली 3,200 ही सगळ्यात कमी कॉस्ट आहे आणि ही जी 3,200 आपल्याला कॉस्ट मिळाली आहे ती कधी मिळाली आहे? तर आपण जेव्हा 400 युनिट्सच्या 16 ऑर्डर देऊ तेव्हा अशा वेळी फक्त 3200 रुपयात आपलं काय होतं आहे? काम होतं आहे. त्यामुळं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे 400 युनिटच्या 16 ऑर्डरने आपण 6,400 युनिट काय करायचे? आणायचे. म्हणजे सगळ्यात कमी टोटल कॉस्ट कुठं आली ती बघायची. ती 3,200 आणि 400च्या 16 ऑर्डरला आहे. अशा पद्धतीत हा प्रॉब्लेम सोडवायचा. पुन्हा एकदा बघा, कागद समोर घेऊन सॉल्व करा. त्यातून काय अडचण आली तर मला कॉल करा. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय आणि ती कॅल्क्युलेट करण्याच्या मेथड्स कोणत्या आहेत आणि EOQ काढत असताना फॉर्म्युला मेथड आणि टॅब्युलर मेथडनं आपण कसा प्रॉब्लेम सोडवतो हे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.